पट्टण कोडोली जिल्हा परिषद जातीच्या दाखल्यावर संशय, महेश पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह। नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत। हातकणंगले पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणारे महेश पाटील यांच्या जातीच्या दाखल्याबाबत गंभीर संशय निर्माण झाला असून यावरून विरोधकासह मागासवर्गीय समाज आक्रमक झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी महेश पाटील यांनी अनुसूचित जाती SC चा दाखला जोडला आहे। मात्र यापूर्वी 2022 साली त्यांनी इतर मागासवर्गीय OBC दाखला काढला आहे। विशेष म्हणजे त्याआधी 2012 साली त्यांनी SC जातीचा दाखला काढल्याची नोंद असल्याचे सांगितले जात आहे। महेश पाटील यांचे म्हणणे आहे की 2022 मध्ये आपण अज्ञानपणाने OBC दाखला काढण्यात आला आहे। मात्र त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की हातकणंगले तालुका पंचायत समितीचे सभापतीपद भूषवणारे अज्ञान कसे असू शकतील। एकंदरीत 2026च्या निवडणुकीत हा मतदारसंघ मागासवर्गीयासाठी आरक्षित झाल्याने माघारीच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या कपाटात काही कागदपत्रे मिळाल्याने त्यांनी SC दाखला जोडल्याचा दावा केला जात आहे। या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे 2010 ते 2014 या कालावधीत कार्यरत असलेल्या तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यकाळात दिलेल्या बहुतांश जातीच्या दाखल्यावरील सह्या एकसारख्या दिसत असताना महेश पाटील यांनी 2012 साली काढलेली SC दाखल्यावरील सही जुळत नसल्याचे दिसून येत आहे। तसेच इतर दाखल्यावर नावे इंग्रजीत अल्फाबेट लिपीत असताना या दाखल्यावर स्मॉल लिपीतील वेगळा फॉन्ट वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे। या सर्व बाबीच्या पार्श्वभूमीवर सत्तेसाठी जात बदलल्याचा आरोप करत विरोधकासह मागासवर्गीय समाजाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे। आचारसंहिता लागू असताना प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की प्रशासन महेश पाटलांचा अर्ज अवैध ठरवणार का, की मागासवर्गीय समाज न्यायासाठी आंदोलन करत असताना आचारसंहितेचे कारण पुढे करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार। या संपूर्ण प्रकरणाचे पट्टण कोडोली जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा वाद निर्माण झाला असून प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका। पट्टण कोडोलीहून आमचे हातकणंगले तालुका प्रतिनिधी समीर फरास। मी ॲडव्होकेट भीमसेन पांडुरंग कांबळे, राहणार पट्टण कोडोली असून पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामधून अनुसूचित जाती या प्रवर्गात मी जिल्हा परिषदचा अर्ज दाखल केलेला आहे। सदर अर्जाच्या अनुषंगाने महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांनीही यामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गात आपला अर्ज दाखल केलेला आहे। महेश उर्फ दरगोंडा पाटील हे लिंगायत समाजाचे असल्याचा OBC दाखला हा सन 2022चा आमच्याकडे अवेलेबल होता। त्या अनुषंगाने आम्ही आज दिनांक 22/1/2026 रोजी छाननीच्या वेळी सदर अर्जावरती महेश दरगोंडा पाटलांच्या आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं। ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्या अनुषंगानं महेश पाटील यांनी आपला से दाखल केला। त्या सेमध्ये महेश पाटील यांनी स्वतः त्यामध्ये आपण ॲडमिशन दिलेलं आहे की मी 2022ला OBC दाखला काढलेला होता, पण माझा 2012ला SC हा दाखला होता, तो कपाटामध्ये होता, त्याचं मला नॉलेज नव्हतं। आणि हा 2022चा जो OBCचा दाखला काढलेला आहे त्यामध्ये पण त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की हा माझ्या अज्ञानानं हा दाखला काढलेला आहे। तरी पण 2012चा SCचा दाखला अस्तित्वात असताना 2022ला OBCचा दाखला काढला। त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज अनुसूचित जातीमधून SC मधून भरलेला आहे। तरी देखील सध्या त्यांनी 2022मध्ये दाखला काढलेला आज अखेर म्हणजे 16/1/2026 रोजी त्यांनी अधिकाऱ्यांच्याकडे सरेंडर केला आहे असं त्यांच्या म्हणण्यामध्ये म्हटले आहे। पण कुठल्याही सक्षम अशा अधिकाऱ्याने तो दाखला OBCचा जो काढलेला दाखला होता तो रद्द केलेला नाही। रद्द केलेला नसल्या कारणाने हा जो त्याचा अर्ज आहे हा अवैध कायदेशीररित्या ठरतो। या छाननीमध्ये सर्व पुरावे आम्ही दिलेले आहेत, सर्व आर्ग्युमेंट झालेलं आहे आमचं। आज त्याचा उद्या प्रांत साहेबांच्याकडून निर्णय होईल। पण ह्या आर्ग्युमेंटमध्ये ह्या दाखल्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्समध्ये आम्ही पाहिलं तर हे पूर्णपणे चुकीचं दिसतंय। हा मागासवर्गीय समाजावर झालेला अन्याय आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे। आज जो निर्णय होईल ते होईल प्रांत साहेबांच्याकडून। आम्ही उद्या त्यामध्ये योग्य त्या ठिकाणी न्यायालयात आम्ही त्याविषयी दाद मागणार आहे।